चल वन्स अगेन व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल. टुडे इज थर्ड डे ऑफ अवर लाईव्ह सेशन. आज आपल्या लाईव्ह सेशनचा तिसरा दिवस आहे. ठीक आहे. आणि आज आपण काय करणार आहोत तर तिन्ही काळाची इथे रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट डे ला काय झालंय, सेकंड डे ला काय झालंय आणि थर्ड डे ला काय सिलेबस होणार आहे त्याची सुद्धा आज आपण एकदा सिलेबस झाला की रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे. आणि आजच्या सेशनची तुम्हाला कम्प्लीट रेकॉर्डिंग भेटणार नाहीये. ओके. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत आपल्या क्लासमध्ये राहायचं आहे. ओके. चलो आता हे बघा, पहिल्या दिवशी आपण प्रेझेंट टेन्स बघितला होता. अँड प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट गाईज? तर प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट? येस, व्हेरी गुड. प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट? वर्तमान काळ. बरोबर. प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट? वर्तमान काळ. जी क्रिया सध्या घडत आहे त्यालाच आपण म्हणतो असतो प्रेझेंट टेन्स. पास्ट टेन्स मीन्स व्हॉट? भूतकाळ. जी क्रिया घडून गेली आहे त्यालाच आपण म्हणतो असतो भूतकाळ. ओके. आणि जी क्रिया ठराविक काळानंतर घडणार आहे त्यालाच काय म्हणतो असतो आपण? भविष्यकाळ. ओके. ठराविक काळानंतर घडणार आहे त्यालाच आपण म्हणतो असतो भविष्यकाळ, म्हणजे जी क्रिया घडणार आहे, इन फ्युचर घडणार आहे. ठीक आहे. चलो स्टार्ट. येस, आय एम गेटिंग युअर मेसेजेस, नो प्रॉब्लेम. बरं, मला एक सांगायचंय, आतापर्यंत 2 दिवस आपले जे काही सेशन झाले त्यांना कुणाला काही डाऊट आहे का त्यामध्ये? इज देअर एनी डाऊट? इज देअर एनी डिफिकल्टी? येस गाईज, यू कॅन आस्क मी. प्लीज फील फ्री टू आस्क मी इफ देअर इज एनी डिफिकल्टी. येस. चलो लेट्स स्टार्ट. नो मॅम, नो मॅम, नो मॅम. ओ माय गॉड, एव्हरीबडी सेइंग नो मॅम, देयर इज नो डिफिकल्टी. ओके, काही डिफिकल्टी नाहीये ना? चला पुढे जाऊया. आता हे बघा, जसे की आपण हेल्पिंग वर्ब्स बघितले टू बी आणि टू हॅवचे प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पास्ट टेन्स मध्ये, तसेच आपण फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. आता हे बघा, मी तर एकच हेल्पिंग वर्ब घेतलंय, सध्या आपण एकच बघणार आहोत आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला दुसरं हेल्पिंग वर्ब सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे. आता हे बघा, देर इज ओनली वन हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी इन फ्युचर टेन्स. ओके, सध्याला दोन आहेत ऍक्च्युअल मध्ये. ओके, सध्या आपण फक्त विल बीज बघणार आहोत. विल बीचा मिनिंग सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही बघू शकता, करता कसलाही येऊ द्या, तुम्ही फक्त विल बीच यूज करणार आहात. ठीक आहे. करता कोणताही येऊ द्या, तुम्ही फक्त विल बीच यूज करणार आहात. आय मीन्स व्हॉट? मी. ही मीन्स व्हॉट? तो. हे काय झाले? करते झाले, सब्जेक्ट झाले. शी मीन्स व्हॉट? ती. इट आपण कधी यूज करतो? तर इट आपण न्यूटर जेंडर साठी यूज करतो. ठीक आहे. इट आपण न्यूटर जेंडर साठी यूज करतो, प्राण्यांबद्दल बोलताना, पक्ष्यांबद्दल बोलताना. ठीक आहे. किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स बद्दल बोलताना सुद्धा तुम्ही इट यूज करू शकता. ओके. एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणजेच काय? प्रॉपर नाउन. ओके. किंवा एखाद्या वस्तूचं नाव. ओके. ते तुम्ही कॉमन नाउन सुद्धा घेऊ शकता. ओके. वी मीन्स व्हॉट? आम्ही किंवा आपण. यू मीन्स व्हॉट? तू किंवा तुम्ही. दे मीन्स व्हॉट? ते. ओके. आता हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, आय, ही, शी, इट, नेम, वी, यू, दे. करता कोणताही येऊ द्या. आता हे जे काही आहेत ते प्रोनाउन्स आहेत. ओके. एक्सेप्ट नेम. ओके. नेम वगळता हे जे काही आहे ते सगळे प्रोनाउन्स आहेत. बरोबर. आता आपण काय करणार आहोत? बघा. येस, करता कसलाही येऊ द्या, तरी आपण एकच हेल्पिंग वर्ड यूज करणार आहोत, ते आहे विल बी. ठीक आहे. विल बी. आता विल बी मीन्स व्हॉट गाईज? हे बघा, विल बी मीन्स व्हॉट? असेल, असू, असतील, असाल, असशील. ते बघूयात आपण. ठीक आहे. आय विल बी मीन्स व्हॉट? आम्ही मी असेल. हे बघा, मी असेल. ठीक आहे. ही विल बी मीन्स व्हॉट? तो असेल. ओके. शी विल बी मीन्स व्हॉट? ती असेल. ओके. एखाद्या व्यक्तीचं नाव प्रसाद विल बी मीन्स व्हॉट? प्रसाद असेल. वी विल बी मीन्स व्हॉट? आम्ही असू किंवा आपण असू. यू विल बी मीन्स व्हॉट? तू असशील किंवा तुम्ही असाल. ओके. अँड दे विल बी मीन्स व्हॉट? ते असतील. बरोबर. हे सगळे मिनिंग झालेत. राईट. चला. आता नेक्स्ट बघा. आता हे बघा, करता स्वतः काहीतरी असेल. ठीक आहे. टू बीची जी काही डेफिनेशन आहे, फ्युचर टेन्समध्ये काय आहे? करता स्वतः काहीतरी असेल. प्रेझेंट टेन्समध्ये तुम्ही बघितली होती, करता स्वतः काहीतरी आहे. पास्ट टेन्समध्ये तुम्ही बघितली होती, करता स्वतः काहीतरी होता. आणि फ्युचर टेन्समध्ये तुम्ही बघितली होती, करता स्वतः काहीतरी असेल. ठीक आहे. नेक्स्ट. आता आपण काही सेंटेन्सेस घेणार आहोत डायरेक्टली टू बीचे सेंटेन्स. नंतर आपण टू हॅवचे सेंटेन्स घेणार आहोत. आता हे बघा, you have to use here one formula during the sentences creation, that is subject plus helping verb plus object. Subject plus helping verb plus object. ठीक आहे. तुम्ही इथे एक फॉर्म्युला यूज करणार आहात सेंटेन्सेस क्रिएशन करताना, तो आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. फर्स्ट, मी मार्केटमध्ये असेल. व्हॉट इज द आन्सर गाईज? कम ऑन. चला पटपट सांगायचंय. मी मार्केटमध्ये असेल. व्हॉट इज द आन्सर गाईज? यू हॅव टू टेल मी. आय एम वेटिंग फॉर यू. व्हेरी गुड. येस येस येस. किरण, शुभांगी मॅम, किरण मॅम. Okay, very good, guys.
ऍब्सोल्युटली राईट. इट विल बी, आय विल बी मार्केट नाही, मी मार्केट नसणार आहे. मी मार्केटमध्ये असणार आहे, बरोबर. त्यासाठी प्रिसिप्शन खूप इम्पॉर्टंट आहेत संदीप सर. येस, व्हेरी गुड. येस उमेश सर. एक्झॅक्टली. व्हेरी गुड. उमेश सर, दीक्षा मॅम. येस, परफेक्ट. अंकिता, अनिल सर, आय विल बी मार्केट नाही येणार. ओ माय गॉड, उमेश सर, नो, दॅट्स रॉंग. दीक्षा मॅम, येस. संगीता मॅम, येस. अनिल सर, येस. भाग्यश्री मॅम, दॅट्स रॉंग. अँड श्री सर, दॅट्स राईट. व्हेरी गुड. श्री सर सगळ्यात उशिरा होमवर्क आला होता, पण आला. ओके, व्हेरी गुड. शुभम सर, येस, व्हेरी गुड. मी मार्केटमध्ये असेन, एखादी प्लेस आहे, मग तुम्ही काय घेणार आहात तिथं? आय विल बी ऍट मार्केट. आय विल बी ऍट दी मार्केट. ओके, असं तुम्ही म्हणू शकता, कारण एक मार्केटिंग बाजार एक जागा आहे, एक प्लेस आहे, बरोबर. सो यू कॅन टेक हिअर, मी मार्केटमध्ये असेल, आय विल बी ऍट मार्केट. आय विल बी ऍट मार्केट. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा, तो प्रामाणिक असेल. आता प्रामाणिकला आपण काय म्हणत असतो बघा, ऑनेस्ट. प्रामाणिकला तुम्ही काय म्हणणार आहात? ऑनेस्ट. ठीक आहे, मग काय आन्सर येईल ऑनेस्टचं? व्हेरी गुड. अनिल सर, दीक्षा मॅम, येस, पुनीता मॅम, श्री सर, मनीषा मॅम, पायल मॅम, प्रीती मॅम, व्हेरी गुड. येस, झूम युजर, व्हेरी गुड. ही विल बी, ही विल बी एन ऑनेस्ट. ओके, और ही विल बी ऑनेस्ट असे घेऊ शकता. ए ऑनेस्ट नाही येणार शुभम सर. ओके, येस, भाग्यश्री मॅम, व्हेरी गुड. ही विल बी ऑनेस्ट, ही विल बी ऑनेस्ट. ओके, तो प्रामाणिक असेल. ती तंदुरुस्त असेल. अँड तंदुरुस्त मीन्स व्हॉट? तंदुरुस्त मीन्स हेल्दी. यू हॅव टू टेक युअर हेल्दी. चलो गाईज, कम ऑन. ऑनेस्टी नाही, मल्लिकार्जुन सर. ओके, ऑनेस्ट ओनली. यू कॅन सी हिअर. ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड गाईज. ती तंदुरुस्त असेल. शी विल बी healthy. She will be healthy. Very good. Yes. Mistakes are allowed here. So don't worry about mistakes. Okay. You have to try first. Okay. Practice makes man perfect. Yes, Ankita ma'am. Vio, Shri sir, Praveen sir. ऍक्च्युली ना तुमची स्पेलिंग चुकली प्रवीण सर, नो प्रॉब्लेम. बट पण माझं सांगायचं काम आहे. ओके, मिस्टेक्स आर अलाउड हिअर, नो प्रॉब्लेम. ओके, स्पेलिंग तुम्ही बघू शकता आता. शी विल बी हेल्दी. नेक्स्ट बघा, मुलगा हुशार असेल. व्हॉट इज द आन्सर गाईज? मुलगा हुशार असेल. यू कॅन टेक युअर क्लेव्हर, यू कॅन टेक युअर इंटेलिजंट, यू कॅन टेक युअर ब्रिलियंट, यू कॅन टेक युअर स्मार्ट. ओके, एनिथिंग यू कॅन टेक युअर, बट यू हॅव टू टेक युअर करेक्ट थिंग्स. यू डोंट हॅव टू टेक युअर रॉंग थिंग्स. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, येस, येस. Boy will be clever, boy will be smart, boy will be intelligent, boy will be brilliant. Very good. Yes, अंकिता मॅम, परफेक्ट. सर्वांचं बरोबर आहे, त्यामुळे सांगायचं काही कारणच नाही. सर्वांचं बरोबर आहे. ओके, बॉय विल बी स्मार्ट. नेक्स्ट, आम्ही रस्त्यावर असू. आम्ही रस्त्यावर असू. घोलप सर, व्हेरी गुड. आकांक्षा मॅम, येस. ऋतुजा मॅम, येस. पूर्वा मॅम, विहो, पवनराज सर, शुभांगी मॅम, मनीषा मॅम, व्हेरी गुड. नेक्स्ट, आम्ही रस्त्यावर असू. फाट 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 आन्सर द्यायचे. ओके, येस. हा, बॉय विल बी. ओफो, यू हॅव टू टेक युअर विल बी, नॉट अ ब्रिलियंट. तुमची स्पेलिंग पण चुकली ऍक्च्युली, आणि जे काही हेल्पिंग वर्ब आहे ते सुद्धा चुकलं आहे. ओके, व्हेरी गुड शुभांगी मॅम, आय गॉट युअर आन्सर. ऋतुजा मॅम, आकांक्षा मॅम, आकांक्षा मॅम, तुमची सुद्धा स्पेलिंग चुकली. ओके, व्यवस्थित एकदा बघत चला, फक्त रीड करत नका चालू. तुम्ही प्रत्येक ओळ बघायची आहे व्यवस्थित. ठीक आहे. येस, संगीता मॅम, प्रवीण सर, घोलप सर, व्हेरी गुड. वी विल बी ऑन दी रोड. आम्ही रस्त्यावर असू. बघा, प्रिपोजिशन किती इम्पॉर्टंट आहेत, आपण घेणार आहोत. तू स्टेशनवर असशील किंवा तुम्ही स्टेशनवर असाल. टू सेंटेन्सेस आहेत मराठीमधनं, पण इंग्लिशमधनं मात्र याचा मिनिंग एकच होणार आहे. ओके, चलो. तू स्टेशनवर असेल किंवा तुम्ही स्टेशनवर असाल. व्हॉट इज आन्सर? ओके, मनीषा मॅम, व्हेरी गुड. अनिल सर, व्हेरी गुड. येस, परफेक्ट. येस, पुनीता मॅम, येस, व्हेरी गुड. आकांक्षा मॅम, व्हेरी गुड. अंकिता मॅम, येस, परफेक्ट. आता इथं तुम्ही ऍट द स्टेशन पण म्हणू शकता ना, कारण स्टेशन कुठं पण म्हणजे एक प्लेस आहे स्टेशनची, राईट?
एक प्लेस आहे स्टेशनची ना, दॅट्स वाय. ओके. तुम्ही इथं ॲटही घेऊ शकता. ओके. यू विल बी ॲट द स्टेशन. नेक्स्ट ते प्रामाणिक असतील. यू नो व्हेरी वेल. प्रामाणिकला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतोय? ऑनेस्ट, 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 ऑनेस्ट. चलो गाईज, चलो, चलो गाईज. हं, हं. येस, येस, येस. दे विल बी ऑनेस्ट. दे विल बी ऑनेस्ट. व्हेरी गुड. मुलं तयार असतील. मुलं तयार असतील. कम ऑन. नाही. प्राजक्ता मॅम इथं इट नका घेऊ घेऊ, ठीक आहे? इट नका घेऊ. येस, व्हेरी गुड. अंकिता मॅम तयार. तयार म्हणजे काय? रेडी. व्हेरी गुड. श्री सर, पायल मॅम, सय्यद सर, दीक्षा मॅम, प्रीती मॅम, शिशो सर, पुनीता मॅम. ओके. पुन्हा मनीषा मॅम, सीमा मॅम, येस सर, ओफो, संगीता मॅम, शिवम सर. व्हेरी गुड गाईज. येस. मुलं तयार असतील. द बॉयज विल बी रेडी. पटकन वाचायचे. फट, फट, फट. यू हॅव टू रीड दिस. यू हॅव टू रीड दिस गाईज. कम ऑन. एकदा रीड करा पटकन. आणि रीड झाल्यावर तुम्ही मला पटकन सांगायचंय. ओके. रीड झाल्यावर ठरायचं म्हणायचं मॅम डन मॅम. चलो. यू हॅव टू से मी डन मॅम. व्हेरी गुड गाईज. ओके, डन मॅम, डन मॅम. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. चलो, लेट्स स्टार्ट. नेक्स्ट बघा फ्युचर टेन्स मध्ये. ओके. आता आपल्याला बघायचे विल टू हावचे सेंटेन्सेस. ठीक आहे. टू हावचे सेंटेन्स आता आपण बघणार आहोत. एकदम सिंपल आहे. आता इथे एकच हेल्पिंग वर्ब आपण घेतले. दॅट्स अ विल हॅव. विल हॅव करता काही असो. फ्युचर टेन्स मध्ये तुम्हाला फक्त विल हॅव घ्यायचं आहे. ठीक आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता. यू कॅन सी या. ओके. हे काय झाले? सगळे करते झालेत. एकच हेल्पिंग वर्ब यूज करत आहे. विल हॅव. आता विल हॅवची डेफिनेशन बघा. कर्त्याला, कर्त्याजवळ, कर्त्याकडे काहीतरी असेल. कर्त्याला, कर्त्याजवळ, कर्त्याकडे काहीतरी असेल. ओके. हम्म. 1 मिनिट. येस. आधीच्या डेफिनेशन वेगळ्या होत्या. फ्युचर टेन्स मध्ये असेल असणारे, पास्ट टेन्स मध्ये होता असणारे आणि प्रेझेंट टेन्स मध्ये आहे असणारे. ठीक आहे. चला. नेक्स्ट टू हॅवचे सेंटेन्स घेणार होतात आपण. माझ्याकडे बास्केटबॉल असेल. व्हॉट इज द आन्सर गाईज? माझ्याकडे बास्केटबॉल असेल. चला. हं, 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 हं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. ओफो, श्वेता मॅम. ओके. येस. शी सर, पुनीता मॅम, नैना मॅम, शुभम सर, आकांक्षा मॅम, सीमा मॅम, श्वेता मॅम. श्वेता मॅम आता हे बघा असे ओपो ओपो खूप जॉईन झाले असतात. मग कसं काय तुम्हाला ओळखायचं बरं? हे बघा खाली लगेच दुसरे ओपो आले. मल्लिकार्जुन सर. व्हेरी गुड. येस. आय विल हॅव. माय विल हॅव नाही येणार श्वेता मॅम. ठीक आहे. यू हॅव. ओके. माय विल हॅव नाही. ओके. प्रवीण सर दॅट्स रॉंग. माझ्याकडे बास्केटबॉल असेल. आय विल हॅव बास्केटबॉल. ठीक आहे. आय विल हॅव अ बास्केटबॉल. त्याच्याकडे घड्याळ असेल, त्याला घड्याळ असेल, त्याच्या जवळ घड्याळ असेल. व्हॉट इज द आन्सर? अंकिता मॅम दॅट्स राईट. पूर्वा मॅम येस. विवो येस. पूर्वा मॅम. ओके. ऋतुजा मॅम येस सर. सॅमसंग. भाग्यश्री मॅम व्हेरी गुड. पायल मॅम. काय येणार इथं? त्याच्याकडं, त्याला, त्याच्याजवळ, त्याच्याकडे महागडे घड्याळ असेल. ही विल हॅव अन एक्सपेन्सिव्ह वॉच. ही विल हॅव अन एक्सपेन्सिव्ह वॉच. ओके. नो प्रॉब्लेम गाईज. चला. नेक्स्ट सेंटेन्स बघा. तिच्याकडे डायरी असेल, तिच्याकडे डायरी असेल, तिला डायरी असेल किंवा तिच्या जवळ डायरी असेल. व्हॉट इज द आन्सर? व्हॉट इज द आन्सर गाईज? व्हॉट इज द आन्सर? तिच्याकडे डायरी असेल, तिला डायरी असेल, तिच्या जवळ डायरी असेल. व्हेरी गुड. येस. दीक्षा मॅम, मनीषा मॅम, शुभम सर, पुनीता मॅम येस सर. मल्लिकार्जुन सर येस. भाग्यश्री मॅम येस. शी विल हॅव ए डायरी परफेक्ट. ओके. कारण एकच डायरी असेल त्यामुळे ए डायरी घेऊ शकता. अनेक डायरी असतील तर तुम्हाला ए डायरी घेता येणार नाही. काही तुम्ही तिथं आर्टिकल युज करायचं नाहीये. ओके. व्हेरी गुड. येस गाय परफेक्ट. नेक्स्ट बघा. आम्हाला 4 वाजता सभा असेल किंवा आपल्याला 4 वाजता सभा असेल. व्हॉट इज द आन्सर?
आपल्याला 4 वाजता सभा असेल किंवा आम्हाला 4 वाजता सभा असेल. चलो, कम ऑन गाईज. पूर्वा मॅम, सय्यद सर, श्री सर, व्हेरी गुड. येस, श्री सरांचा 1 नंबर आन्सर आलाय आज. व्हेरी गुड. मल्लिकार्जुन सर, ओके. मल्लिकार्जुन सर, तुम्हाला एक सांगायचंय मला, व्हेरी गुड. पण असं जर ट्राय केला ना, कळतं बघा सगळ्यांना. ओके, येस, चुकलं तरी चालेल. मनीषा मॅम आणि मल्लिकार्जुन सरांचं सारखंच आन्सर आलंय, पण त्यांनी खूप छान ट्राय केलाय. ठीक आहे, चला. आता हे बघा, काही मुलांनी राईट डाऊन केलंय ओ क्लॉक, काही मुलांनी राईट डाऊन केलंय PM. ओके, आता हे बघा, आम्हाला 4 वाजता सभा असेल. तुमचं म्हणण्याचा ती इमॅजिनेशन पॉवर आहे ती छान आहे. ओके, कारण मोस्टली मीटिंग तर संध्याकाळी 4 वाजता असणार आहेत. पहाटे तर 4ला नसणार आहेत. आपण उठतोच 8ला आणि 12ला. बरं आहेत. हे बघा, काही लोक 8ला उठतात, काही म्हणजे आपली जनरेशन अशी आहे बघा. आपले पॅरेंट्स बघा, किती लवकर उठतात. आपण बघा, 100% तुम्ही तुमच्या पॅरेंट्सच्या अगोदर नाही उठत. मी सांगते तुम्हाला. ठीक आहे, चला. आता हे बघा, जेव्हा तिथे सकाळचा टाइम दिला असेल तेव्हा तुम्ही AM राईट डाऊन करणार आहात. जेव्हा तिथे दुपारचा टाइम दिला असेल किंवा आता हे बघा, जेव्हा तिथं म्हणजे 12 नंतर, दुपारी 12 नंतरचा टाइम दिला असेल, तुम्ही PM राईट डाऊन करणार आहात किंवा संध्याकाळचा टाइम दिला असेल, तुम्ही PM राईट डाऊन करणार आहात. ओके, पण जर तिथं तुम्हाला काही टाइमच नाही दिलाय, सकाळ की संध्याकाळ, तर मात्र तुम्हाला इथं ओ क्लॉक घ्यायचंय किंवा डिरेक्टली @4 घेऊ शकता किंवा 4 ओ क्लॉक घेऊ शकता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मनीषा मॅम अँड ओफो, मनीषा मॅम अँड मल्लिकार्जुन सर. ओके, पण तुम्ही छान ट्राय केला आणि भाग्यश्री मॅम चौघांनी तसं राईट डाऊन केलं. बाकी सर्वांनी बरोबर राईट डाऊन केलं आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि काही लोक फांद्यातच नाही पडले. ओ क्लॉक पण नाही राईट डाऊन केलं. चला, ओके. वी विल हॅव मीटिंग ॲट 4 o'clock. माझं 4 मिसिंग झालंय ना? ओके, मिसिंग झालंय 4. 4 मिसिंग. 4 इज मिसिंग. 4 इज मिसिंग गाईज. 1 मिनिट जाऊ दे. मी नंतर क्लिअर करत राहते. ठीक आहे? नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके पूर्वा मॅम. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. तुझ्या जवळ किंवा तुमच्या जवळ नवीन फोन असेल. व्हॉट इज द आन्सर? तुझ्या जवळ नवीन फोन असेल किंवा तुमच्या जवळ नवीन फोन असेल. व्हॉट इज द आन्सर गाईज? संदीप सर व्हेरी गुड. पुनीता मॅम व्हेरी गुड. दीक्षा मॅम, श्री सर. येस, परफेक्ट गाईज. येस. जसं मला रिस्पॉन्स हवा आहे तसंच तुम्ही रिस्पॉन्स देत आहात. ओके, आय एम सो हॅपी फॉर दॅट. व्हेरी गुड. गोलब सर. हम्म. पायल मॅम, भाग्यश्री मॅम, अनिकेत सर, दीपक सर. येस गाईज, व्हेरी गुड. त्यांच्याकडे खूप संपत्ती असेल. काय येणार आहे आन्सर? त्यांच्याकडे खूप संपत्ती असेल, खूप संपत्ती असेल किंवा त्यांच्या जवळ खूप संपत्ती असेल. व्हॉट इज द आन्सर गाईज? त्यांना त्यांच्याजवळ त्यांच्याकडे खूप संपत्ती असेल. व्हेरी गुड. यू कॅन टेक युअर वेल्थ. संपत्तीसाठी तुम्हाला वेल्थ म्हणायचंय, आरोग्यासाठी तुम्हाला हेल्थ म्हणायचंय. ओके, तंदुरुस्तीसाठी तुम्हाला हेल्दी म्हणायचंय. येस, तुम्हाला परवा दिवशी ना, येस, परवा दिवशी तुम्हाला PDF भेटून जाईल व्होकॅब्युलरीची. ओके, येस, दे विल हॅव अ लॉट ऑफ वेल्थ. ओके, येस, संगीता मॅम, शुभम सर. चलो गाइस, इज देयर एनी डाउट? प्लीज रीड दिस. यू हाव टू रीड दिस. रीड करा. चल, एकदा रीड करा. येस ज्ञानेश्वर सर. रीड झाल्यावर डन मॅम म्हणायचंय. ओके,
येस. डन डन डन. सेंटेन्सेस ऑफ प्रॅक्टिस. आता आपल्याला काही प्रॅक्टिससाठी सेंटेन्सेस घ्यायचे आहेत. ओके. पहिल्यांदा आपण टू हॅवचे सेंटेन्सेस बघणार आहोत आणि नंतर आपल्याला टू बीचे सेंटेन्स बघायचे आहेत. ठीक आहे. 1 मिनिट प्लीज. 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 1 मिनिट. 1 minute, guys. 9, 10. Why these things are happening? मला आन्सर तर दिसायला पाहिजे ना. थँक्स अ लॉट मल्लिकार्जुन सर. आता हे बघा, मला याचं तुम्ही मराठीमध्ये मिनिंग सांगायचं आहे. ठीक आहे. दी हॉटेल विल हॅव मेनी रूम्स. याचा ना तुम्ही मला मराठीमध्ये मिनिंग सांगा बरं. चला. हॉटेल विल हॅव मेनी रूम्स. व्हॉट इज द आन्सर, गाईज? कम ऑन. हॉटेल विल हॅव मेनी रूम्स. चलो चलो चलो, डू इट फास्ट, डू इट फास्ट, डू इट फास्ट. खूप लेट जॉईन झाला तुम्ही. हॉटेल विल हॅव मेनी रूम. हॉटेलला खूप रूम आहेत. हॉटेलला खूप रूम आहेत. येस, व्हेरी गुड. हॉटेल विल हॅव मेनी रूम्स. राईट. नेक्स्ट बघा, मुलींकडे पेंटिंग किट असेल. मुलींकडे पेंटिंग किट असेल. व्हॉट इज द आन्सर? मुलींकडे पेंटिंग किट असेल. व्हॉट इज द आन्सर? चलो कम ऑन. येस, व्हेरी गुड. पेंटिंग किट. शुभांगी मॅम, परमेश्वर सर. Yes. Girls, you have to take your girls, not a girl. Okay? Yes. She, sir. Ofo. You will get everything. Shweta, ma'am. Yes. Printing kit nahi. Painting kit. There is some difference between printing kit and painting kit. Okay? मुलींकडे पेंटिंग किट असेल. You have to translate these sentences in English language. ओके. गर्ल्स विल बी नाही. एखादी मुलगी पेंटिंग किट असणार आहे का? तुम्ही स्वतः मेकअपचं सामान असतं का सांगा बरं मला एकदा. नाही ना. तुमच्याकडं मेकअपचं सामान असतं ना. ओके. येस, तशी गोष्टी ध्यानात ठेवायच्या जरा. राईट. चला. नेक्स्ट, मित्राजवळ नाणे असतील. मित्राजवळ. मित्र मात्र एकच आहे. नाणे अनेक आहेत. चलो, व्हॉट इज द आन्सर, गाईज? येस. व्हेरी गुड. 1 minute प्लीज. मित्राजवळ नाणे असतील. कॉइन्स. यू हॅव टू टेक युअर कॉइन्स ना. राईट. नाणे म्हणजेच काय? कॉइन्स. ठीक आहे. येस, परफेक्ट. नेक्स्ट बघा, आईजवळ रेसिपी बुक असेल. आईजवळ रेसिपी बुक असेल. व्हॉट इज द आन्सर? अजून आपल्याला रिव्हिजन घ्यायचे आहे. आणि हो, जे काही 10 ई बुक्स वगैरे आहेत ना, ते फक्त आज जे मुलं लास्ट पर्यंत थांबणार आहेत त्यांनाच भेटणार आहेत. ओके. येस, व्हेरी गुड. माय मदर विल हॅव रेसिपी बुक. नेक्स्ट बघा, हॉटेलला स्वादिष्ट जेवण असेल. हॉटेलला स्वादिष्ट जेवण असेल. 1.5 तास क्लास आहे बरं आज. स्वादिष्ट. यू कॅन टेक युअर डेलिसियस. यू कॅन टेक युअर टेस्टी. ठीक आहे. येस. दी हॉटेल विल हॅव डेलिसियस फूड. ओके. व्हेरी गुड. माझा मुलगा हुशार असेल. माझा मुलगा हुशार असेल. व्हॉट इज द आन्सर? आता हे बघा, हे जे काही सेंटेन्स होते ते टू हावचे सेंटेन्स होते. आता जे काही सेंटेन्स असणार आहेत अंकिता मॅम, ते असणार आहे टू बी चे सेंटेन्स. ठीक आहे. येस, अनिल सर.
माझा मुलगा हुशार असेल. व्हॉट इज द आन्सर? येस, गुलाब सर. Yes, you can take care. My son will have नाही शुभांगी मॅम. शुभम सर, येस, व्हेरी गुड. माय सन विल बी इंटेलिजंट, ओके, ऑर क्लेवर ऑर ब्रिलियंट. माळी बागेत असेल. आता हे बघा, बागेला तुम्ही गार्डन म्हणताय बरोबर, आणि बागेत काम करणाऱ्या माणसाला आपण माळी म्हणतो, थोडक्यात गार्डनर म्हणतोय. ठीक आहे, काय असेल बरं मग? व्हॉट इज द आन्सर? येस, दीपक सर, परफेक्ट. सुजाता मॅम, येस. येस, गार्डनर विल बी इन दी गार्डन. पुनीता मॅम, व्हेरी गुड. दीक्षा मॅम, तुमचे आन्सर्स कमी पडायला लागले बरं आता. स्टुडंट्स भरपूर आहेत पण आन्सर देत नाहीये त्या प्रमाणात. मग अशी फक्त 60 स्टुडंट्स होते तरी पण खूप छान आन्सर्स देत होते. येस. नेक्स्ट, हॉटेल पूर्ण भरलेले असेल. हॉटेल पूर्ण भरलेले असेल. व्हॉट इज द आन्सर गाईज? कम ऑन. अनिल सर, गीता मॅम. गीता मॅम, तुमच्या खूप लेट आन्सर्स यायला लागले. आता आलात का? दीक्षा मॅम, पुनिता मॅम. भरलेले म्हणजेच काय? फुल. आणि रिकामे म्हणजेच काय? एम्प्टी. ठीक आहे. येस. नेक्स्ट बघा, खिडकी उघडी असेल. खिडकी उघडी असेल. व्हॉट इज द आन्सर? येस, कम ऑन. खिडकी उघडी असेल मीन्स व्हॉट? ओपन. ओपनच्या विरुद्धार्थी बंद. येस, परफेक्ट. पुनिता मॅम, व्हेरी गुड. संदीप सर, व्हेरी गुड. चला, हॉटेलला अनेक खोल्या असतील. दी हॉटेल विल हॅव मेनी रूम्स. ठीक आहे, नो प्रॉब्लेम एट ऑल. चलो, एकदा रीड करता का हे? जाऊ द्या, नका करू आता. एकदम सिंपल टॉपिक आहे. आता आपण काय करणार आहोत बघा, रिव्हिजनला सुरुवात केली आता आपण. ठीक आहे, टू बी आणि टू हॅवच्या सेंटेन्सेसला रिव्हिजनला लगेच आपण सुरुवात करत आहोत. येस. आता हे बघा, रिव्हिजन करतोय आपण. ओके, टू बी आणि टू हॅवचे सेंटेन्सेस. पहिल्यांदा आपण फक्त टू बी बघतोय आणि नंतर आपण टू हॅवचे सेंटेन्सेस बघणार आहोत. ओके, 1 मिनिट गाईज. ऍक्च्युली मला ना तुमचे मेसेजेस दिसत नाहीत. आय कॅनॉट सी युअर मेसेजेस. दॅट्स वाय आय हॅव टू डू समथिंग. ओके, येस, आय हॅव टू डू समथिंग गाईज. ऍक्च्युली तुमचे मेसेजेस दिसायला पाहिजेत ना मला, राईट? येस, दिस मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आय वॉन्ट टू सी युअर मेसेजेस ऑल्सो. ओके, नाऊ आय कॅन सी युअर मेसेजेस. ओके, चलो. आता हे बघा, टेन्सेस आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. ओके, आपण इथं करते बघितले होते. प्रेझेंट टेन्स मध्ये पहिल्यांदा आपण हेल्पिंग वर्ब बघितले होते. एम, इज अँड आर. देर आर 3 हेल्पिंग वर्ब्स, एम, इज अँड आर. पास्ट टेन्स मध्ये आपण 2च हेल्पिंग वर्ब बघितले होते. दॅट्स ऑज अँड वर. ऑज अँड वर. आणि फ्युचर टेन्स मध्ये आपण एकच हेल्पिंग वर्ब बघितलं, दॅट इज विल बी. ओके, आता प्रेझेंट टेन्स मध्ये टू बीचे जर सेंटेन्स असेल तर आपण आय नंतर एम युज करतोय. करता जर एकवचनी असेल तर आपण इज हे हेल्पिंग वर्ड घेतोय. आणि करता जर अनेकवचनी असेल तर आपण आर हे हेल्पिंग वर्ड युज करतोय. ओके, आता हे बघा, टू बीच्या सेंटेन्स मध्ये, पास्ट टेन्स मध्ये, देर आर 2 हेल्पिंग वर्ड्स ऑफ टू बी इन पास्ट टेन्स. दॅट्स ऑज अँड वर. दॅट इज ऑज अँड वर. ठीक आहे, करता जर एकवचनी असेल ना, आय, ही, शी, इट, तर तुम्ही डिरेक्टली ऑज हे हेल्पिंग वर्ड युज करणार आहात. आणि करता जर अनेकवचनी असेल ना, तर तुम्ही वर हे हेल्पिंग वर्ड युज करणार आहात. ठीक आहे, आणि ऑल सब्जेक्टसाठी टू बीच्या सेंटेन्सेस मध्ये तुम्ही फ्युचर टेन्स मध्ये फक्त विल बीच हेच हेल्पिंग वर्ड युज करणार आहात. ठीक आहे, हे बघा, 3, 2 अँड 1. यू हॅव टू रिमेंबर हिअर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ हेल्पिंग वर्ब. डिक्रीजिंग, यू नो व्हेरी वेल, बिकॉज जे सायन्सचे स्टुडंट असेल त्याला माहित असेल. राईट, सायन्सच्या स्टुडंटला डिक्रीजिंग ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डर. राईट, चल. नेक्स्ट बघा, आपल्या कोणाची कंपॅरिझन नाही करायची. येस, चला. नेक्स्ट बघा, इथं तुम्ही बघू शकता प्रेझेंट टेन्स मध्ये आता आपण बघतो टू हॅवचे सेंटेन्स. टू हॅवचे सेंटेन्स म्हणजे काय? कर्त्याला तिथं काहीतरी प्रत्यय लागला असतो. फॉर एक्झाम्पल, ला, जवळकडे, कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागला असतो. बरोबर. आता हे बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये टू हॅवच्या सेंटेन्सेस मध्ये फक्त 2 हेल्पिंग वर्ब असतात. दॅट इज हॅव अँड हॅज. हॅव अँड हॅज. करता जर आय, वी, यू, दे असेल तर तुम्ही हॅव हे हेल्पिंग वर्ड युज करणार आहात. आणि करता जर एकवचनी असेल तर तुम्ही हॅज हे हेल्पिंग वर्ड युज करणार आहात. बट देर इज वन एक्सेप्शन, दॅट्स आय अँड यू. ओके, करता जर आता हे बघा, पास्ट टेन्स मध्ये एकच हेल्पिंग वर्ब आहे, दॅट्स हॅड.
ओके, इन टू हॅव सेंटेन्सेस. हे बघा, हा टू हॅवचा कॉलम आहे. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता, करता कसलाही येऊ द्या, ऑल सब्जेक्ट साठी एकच हेल्पिंग वर्ड युज करणार आहात, कारण तिथे एकच हेल्पिंग वर्ब आहे. ओके, त्यामुळे तुम्ही तिथे हॅड हे हेल्पिंग वर्ड युज करणार आहात. आता हे बघा, फ्युचर टेन्स मध्ये टू हॅवच्या सेंटेन्सेस मध्ये ऑल सब्जेक्ट साठी करता कोणताही येऊ, पण तुम्ही एकच हेल्पिंग वर्ड युज करणार आहात, दॅट इज विल हॅव. दॅट इज विल हॅव. ठीक आहे, चल. व्हॉट इज दिस गाइज? समथिंग इज हॅपनिंग. समथिंग इज हैपनिंग गाइस. कुछ तो हो रहा है, होने दो, जाने दो, हमें कुछ भी नहीं फर्क पड़ता. मुश्किलों से डरने वाले हम नहीं, हम मुश्किलों से कभी नहीं भागते. ओके, यस गाइस. 1 मिनिट. आता आपण काय करणार आहोत बघा, डिरेक्टली रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे, चला. काही प्रॉब्लेम आलाय का त्यामध्ये? इज देर इन डाऊट गाइस? इज देर इन डाऊट? सर्वांना समजलंय? नाउ इज देर इन डाऊट? इज देर इन डिफिकल्टी? ओके, 1.5 तास क्लास आहे आपला. ओके, चला. आता हे बघा, टू बी चे सेंटेन्स आणि टू हॅव चे सेंटेन्स. ओके, आता आपण सगळे रिव्हिजन करणार आहोत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. ओके, प्रेझेंट टेन्स मध्ये आता आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. प्रसाद थकलेला आहे. व्हॉट इज द आन्सर गाईज? प्रसाद थकलेला आहे. यू हॅव टू यूज हिअर वन फॉर्म्युला, दॅट्स सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. चलो, प्रसाद थकलेला आहे, काय आन्सर येईल? व्हेरी गुड. येस श्री सर. प्रसाद इज टायर्ड. प्रसाद इज टायर्ड. व्हेरी गुड शुभांगी मॅम. राईट. नेक्स्ट बघा, पास्ट टेन्स मध्ये प्रसाद थकलेला होता, काय आन्सर येईल? आपण रिव्हिजन घेतोय बरं ही. ओके, व्हेरी गुड. प्रसाद वॉज टायर्ड. प्रसाद थकलेला असेल, प्रसाद थकलेला असेल. व्हेरी गुड. घोलप सर, पुनिता मॅम, मल्लिकार्जुन सर, दीक्षा मॅम, दीपक सर, अनिल सर. व्हेरी गुड. श्री सर, गौतम सर. व्हेरी गुड. येस, प्रसाद थकलेला असेल, प्रसाद विल बी टायर्ड. ठीक आहे, येस अंकिता मॅम. नेक्स्ट बघा, आता आपण जे काही सेंटेन्स घेतले ते सिंग्युलर नाउन्स होतात, आपल्याला प्लुरल नाउनचे घ्यायचे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, कामगार तयार आहेत. कामगार तयार आहेत. व्हॉट इज द आन्सर? कामगार तयार आहेत. तयार मीन्स व्हॉट? रेडी. येस, व्हेरी गुड आकांक्षा मॅम. येस. कामगार, यू हॅव टू टेक केअर वर्कर्स ऑर लेबर्स. ओके, वर्कर्स आर रेडी. वर्कर्स आर रेडी. ओके, मल्लिकार्जुन सर नाही, पास्ट टेन्स मध्ये येईल ते. ठीक आहे, नेक्स्ट बघा, कामगार तयार होते. व्हॉट इज द आन्सर? कामगार तयार होते. कामगार तयार होते. वर्कर वॉज नाही, वर्कर्स वर रेडी. वर्कर वॉज बरोबर आहे, पण आपण आपलं एक्झाम्पल वेगळं आहे. कामगार तयार होता म्हटल्यावरती आलाच दिशा. ठीक आहे, दी वर्कर्स वर रेडी. नेक्स्ट बघा, कामगार तयार असतील. कामगार तयार असतील. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वर्कर्स विल बी रेडी. नेक्स्ट आता आपल्याला बघायचे टू हॅव सेंटेन्स. तुम्ही इथे बघू शकता, कर्त्याला कसलाही प्रत्यय लागलेला नाहीये. इथं मात्र कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागणार आहे. ओके, चला. फर्स्ट, प्रसादला काम आहे. प्रसाद जवळ काम आहे. प्रसादकडे काम आहे. व्हॉट इज द आन्सर? प्रसादला काम आहे. येस, व्हेरी गुड. प्रसाद हॅज येणार आहे. हॅज, प्रसाद एकटाच आहे, बरोबर. प्रसाद एकटाच आहे ना. येस. प्रसाद हॅज वर्क. येस. नेक्स्ट बघा, प्रसाद. आता एक बघा, प्रसादला काम होतं. व्हॉट इज द आन्सर? प्रसादला काम होतं. प्रसाद जवळ काम होतं. प्रसादकडे काम होतं. व्हेरी गुड. प्रसाद हॅड वर्क. प्रसाद हॅड वर्क. ठीक आहे, प्रसादला काम असेल. प्रसादला काम असेल. आकांक्षा मॅम, पुनिता मॅम, आकांक्षा मॅम, व्हेरी गुड. मल्लिकार्जुन सर, येस. गौतम सर, व्हेरी गुड. प्रसादला काम असेल. प्रसाद विल हॅव वर्क. राईट. नेक्स्ट बघा, कामगारांकडे
किंवा कामगारांना किंवा कामगारांजवळ संधी आहे. काय आन्सर येईल? कामगारांना, कामगारांजवळ, कामगारांकडे संधी आहे. येस. 3 सेंटेन्स होतील राईट. काय आन्सर येणार आहे? कामगार मीन्स व्हॉट? वर्कर्स हॅव अन ऑपॉर्च्युनिटी ऑर वर्कर्स हॅव ए चान्स, राईट? येस. नेक्स्ट बघा. कामगारांकडे, कामगारांना, कामगारांजवळ संधी होती. अनिल सर, हे बघा तुम्हाला सांगते अनिल सर, कामगारांकडे संधी आहे किंवा कामगारांना संधी आहे किंवा कामगारांजवळ संधी आहे. 3 सेंटेन्स होत आहेत. ओके, पण आन्सर मात्र एकच असणार आहे. ठीक आहे, 3 सेंटेन्स होऊ शकतात. येस संदीप सर. काय आन्सर येईल मग? व्हेरी गुड, व्हेरी गुड. दी वर्कर्स हॅड ऑपॉर्च्युनिटी. दी वर्कर्स हॅड ऑपॉर्च्युनिटी. ठीक आहे. येस गाइस. वर एकदम सिंपल आहे मॅम. वर आपण कधी युज करतोय? पास्ट टेन्स मध्ये युज करतोय, बरोबर? वर आपण पास्ट टेन्स मध्ये युज करत असतो. ठीक आहे. वर्कर्स आहे. आता कामगारांकडे संधी असेल, कामगारांजवळ संधी असेल, कामगारांना संधी असेल. व्हॉट इज द आन्सर? येस. क्लास बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन बरोबर 7ला सांगायला सुरुवात करायची. ठीक आहे. येस. व्हॉट इज द आन्सर? वर्कर्स विल हॅव अन ऑपॉर्च्युनिटी. ठीक आहे. नेक्स्ट बघा. आता मला एक सांगा, जे काही काय म्हणायचंय तुम्हाला मला? येस. शाल किंवा शाल बी किंवा शाल हॅव. तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही तरी घेतलंच नाही, बरोबर? तर ते कधी युज करतं तुम्हाला माहित आहे का? ते कशावर डिपेंड असतं? सिंग्युलर नाउन और प्लुरल नाउन कशावर डिपेंड असतं बरं? शाल घ्यायचा की विल घ्यायचा? येस. शाल कधी घ्यायचा? कशावर डिपेंड आहे? येस, व्हेरी गुड गीता मॅम. कशावर डिपेंड आहे? फर्स्ट पर्सनवर डिपेंड आहे. ओके. येस, व्हेरी गुड. येस. आता तुम्ही बघू शकता फर्स्ट पर्सन स्वतःबद्दल बोलताना, जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतोय, स्वतःबद्दल बोलताना आपण काय म्हणतोय? मी, मी किंवा आम्ही. राईट, मी किंवा आम्ही स्वतःबद्दल बोलताना त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिश मधनं? आय अँड वी. आय अँड वी मीन्स व्हॉट? फर्स्ट पर्सन. कोणते कसे झालेत? आय अँड वी डीज आर दी फर्स्ट पर्सन. ठीक आहे. नेक्स्ट बघा. येस. सेकंड पर्सन बघा, सेकंड पर्सन. ठीक आहे. सेकंड पर्सन समोरच्या व्यक्तीशी बोलताना मी तुमच्यासोबत बोलते, तुम्ही माझ्या समोर आहात. काय म्हणणार आहे मी? यू म्हणणार आहे. एम आय राईट? यू. तुम्ही ते नाही म्हणू शकत, ती नाही म्हणू शकत, तो नाही म्हणू शकत, मी तुम्हीच म्हणणार आहे. राईट, म्हणजेच काय तिथं? यू. यू इज नथिंग बट दी सेकंड पर्सन. अँड थर्ड पर्सन मीन्स व्हॉट? स्वतःबद्दल पण बोलायचं ना आपण वापरत नाही. तुमच्याबद्दल समोरच्या बद्दल पण बोलताना आपण वापरत नाही. तिच्याबद्दल, त्याच्याबद्दल, त्यांच्याबद्दल बोलताना आपण थर्ड पर्सनचा वापर करतोय. म्हणजेच कोणते आहेत ते? शी, दे अँड ही. ओके. चला आता हे बघा, जो काही शाल, शाल बी आणि शाल हॅव असतो ना, ते आपण फक्त फर्स्ट पर्सन साठी वापरतो. ठीक आहे. फर्स्ट पर्सन साठी वापरतो म्हणजेच काय? आय आणि वी साठी वापरत असतो. ओके. शाल असो, शाल बी असो, शाल हॅव असो. मॉडर्न इंग्लिशमध्ये शालचा वापर जास्तीत जास्त केला जात नाही. ओके. पण विलचा वापर जास्तीत जास्त मॉडर्न इंग्लिशमध्ये केला जातो. ठीक आहे. चला आता हे बघा. येस. आता मला एक सांगा. हम्म. पुन्हा कुणाला असंच असाच क्लास 3 महिन्यासाठी कंटिन्यू करायचा आहे, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं, येस मॅम आय वॉन्ट टू कंटिन्यू दिस कोर्स फॉर 3 months. येस. आणि सर सिंग येस मॅम. चला पटपट. यू हॅव टू गिव्ह मी थम्स अप गाईज. आकाश मॅम, अनिल सर, पायल मॅम, पुनिता मॅम, शुभांगी मॅम, यू हॅव टू गिव्ह मी थम्स अप. ओके. ज्यांना वाटतंय येस मॅम मला कंटिन्यू करायचं, ओफो, शुभम सर, श्वेता मॅम. ओके गाईज, व्हेरी गुड. एव्हरीबडी सिंग येस मॅम आय वॉन्ट टू कंटिन्यू दिस कोर्स फॉर 3 months. ओके, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आता आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन सांगणार आहोत. आणि बघा, जे काही असं टेन्शनच घ्यायचं नाही, की मॅम माझं जे काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे ठीक ठीक आहे. म्हणजे माझे मम्मी पप्पा शेतकरी आहेत, असं कुणी कन्सिडर करायचं नाही. ओके. त्यांची मुलं कलेक्टर होतात. त्यांची मुलं कलेक्टर होतात हे ध्यानात ठेवायचंय. तुम्ही खेडेगावात जरी राहत असाल, कित्येक एक्झाम्पल्स आहेत. ओके. अतिशय बिकट परिस्थितीत जे काही मुलं जगतात, ते सुद्धा कलेक्टर होत आहेत. राईट. मग तुम्ही टेन्शन का घेताय? तुम्हाला तर सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत.
ओके, तुम्हाला जे काही आहेत ना सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत, मी तुम्हाला 100% सांगते. एम आय राईट? ओके. ओके. ओके मल्लिकार्जुन सर. ओके. तर आता हे बघा, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचंय. कोणतीही भाषा शिकायची असू द्या. आता हे बघा, जेव्हा तुम्ही आपण 1 ते 2 वर्षाचे होतो, आपल्याला वाचताही येत नव्हतं, आपल्याला लिहिताही येत नव्हतं. ओके. तरीही आपण कॉन्फिडेंटली बोलायचो ना दीक्षा मॅम. कॉन्फिडेंटली आपण मराठी बोलायचो. 2 वर्ष असताना, 3 वर्ष असताना. एम आय राईट? 2.5 वर्षाचे असताना. माझा मुलगा 2.5 वर्षाचा आहे. एकदम परफेक्ट बोलतो. ओके. एकदम परफेक्ट बोलतो तो. आणि एक म्हणजे मी त्याला मोबाईल कधीच दाखवत नाही. आत्तापर्यंत मी त्याला कधीच मोबाईल दाखवला नाही. 2.5 वर्षाचा. तो फक्त ज्याचे त्याचे मोबाईल ज्याला त्याला देऊन येतो. एवढंच काम तो करतो. कधीही मोबाईल बघत नाही. ओके. त्यामुळे तो इंग्लिशपासून थोडासा बाजूला आहे. ठीक आहे. हो, पण वर्ड बोलतो तो. वर्ड्स बोलतो. कॅट, डॉग ओके. असे जे काही वर्ड्स आहेत ना, तो मात्र तो 100% बोलतो. ठीक आहे? चला, पण मराठी मात्र एकदम फ्लुएंट छान बोलतो एकदम. ओके. चला आणि मला तेवढा वेळही भेटत नाही बघा त्याला द्यायला. सिरियसली. ओके. तुम्ही म्हणाल, "मॅम तुम्ही तर इंग्लिशचे क्लास घेता आणि तुम्ही का त्याला शिकवत नाही?" एवढा मला वेळच भेटत नाही. ठीक आहे. चला. तर आता हे बघा, आपला जो काही सेशन असतो ना, डेली बेसिसवर 1 तास आपला सेशन असतो. डेली बेसिसवर आपली स्पीकिंग प्रॅक्टिस असते. डेली बेसिसवर. ठीक आहे. स्पीकिंग प्रॅक्टिस आपली होत असते. आणखी हे बघा, काय-काय होतं आपल्या क्लासमध्ये तेही तुम्हाला सांगणार आहे. 90 डेजचा आपला कोर्स आहे आणि त्याची जी काही व्हॅलिडिटी असणार आहे, ती 6 मंथ्सची असणार आहे. ओके. 6 मंथची व्हॅलिडिटी असणार आहे. आपल्या कोर्समध्ये बेसिक टू ॲडव्हान्स ऑल सिलेबस कव्हर होणार आहे. ओके. ऑल सिलेबस आपला कव्हर होणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स. नाहीतर म्हणाल, "मॅम एकदम बेसिक आहे." पण हेच बेसिक मुलं खूप अडतात बघा. हे जे काही बेसिस असतं ना, जवळ-जवळ 80% लोकांना हेच माहीत नसतं. ओके. म्हणजेच काय थोडक्यात ते एज गॅप पडलेला असतो. एक मध्ये जो काही असतो ना बघा, गॅप पडलेला असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही लेडीज तुम्ही 12वी शिकला असाल, एफ-वाय शिकला असाल, तुमचं सध्याला वय 40 वर्ष आहे. तुमचा बराचसा गॅप पडला असतो बघा, 20 एक वर्षाचा. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता. ओके. चला. तर हे बघा टॉपिक वाईज टेस्ट आपल्या होत असतात. टॉपिक वाईज टेस्ट होत असतात. होमवर्कही असतो. ठीक आहे. जसं टॉपिक होते तशी टेस्ट होते. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन टॅग टॉपिक झालाय, टेस्ट होणार. पॅसिव्ह वाईज, ऍक्टिव्ह वाईज टॉपिक झालाय, टेस्ट होणार. ओके. आणखी तुमचा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच टॉपिक झालाय, टेस्ट होणार. आर्टिकल्स टॉपिक झालाय, टेस्ट होणार. ग्रुप डिस्कशन आपलं डेली बेसिसवर होत असतं. डेली बेसिसवर आपलं ग्रुप डिस्कशन सुद्धा होत असतं. व्होकॅब्युलरीची मी तुम्हाला पीडीएफ देत असते. अशा भरपूर तुम्हाला बुक्सच्या भेटून जातात आणि 10 तुम्हाला ई-बुक्स भेटणार आहेत. 10 ई-बुक्स भेटणार आहेत. पुन्हा 20 तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग्स भेटणार आहेत. ओके. तेही तुम्हाला सगळं सांगणार आहे. मी काय-काय भेटणार आहे, काय-काय नाही. ओके. त्यामुळे शेवटपर्यंत कुणी हलायचं नाहीये. ओके. जे इंटरेस्ट आहेत त्यांनी सांगते तुम्हाला. व्होकॅब्युलरी तुम्हाला एक सेपरेटली पीडीएफ येऊन जाईल परवा दिवशी. ठीक आहे. आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग आता कोणतरी मॅम आय थिंक श्रद्धा मॅम म्हणत होत्या. ओके. कॉन्फिडन्स नाहीये. आता हे बघा काय होतं माहितीये का? तुमच्याशी तुम्ही YouTubeचे व्हिडिओ भरपूर बघू शकता. फ्री ऑफ कॉस्ट लाखो, करोडो व्हिडिओ YouTubeला आहेत. ओके. पण काय आहे माहितीये का? तुमची तिथं प्रॅक्टिस होत नसते YouTubeला बघून. एम आय राइट? हे बघा. तर आता जो काही सपोर्ट असतो ना, तो WhatsAppचा सपोर्ट तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा. आता तुम्हाला ना, यावर एक मी फ्री बोनस कोर्स देणार आहे. फ्री बोनस कोर्स, फ्री ऑफ कॉस्ट बोनस कोर्स देणार आहे. ठीक आहे. 30 डेजचा तो कोर्स असणार आहे. ठीक आहे. येस दीक्षा मॅम, नो प्रॉब्लेम. नेसेसरी आहे त्या गोष्टी. ओके. आता हे बघा, येस, ग्रामर पण कव्हर होणार आहे त्यात. ग्रामर पण आपण घेतो बघा. कारण काय होतं माहितीये का, तुम्हाला डबल बेनिफिट भेटतोय ग्रामर घेतलं तर. ठीक आहे. आणि ग्रामर अशा पद्धतीने घेतो ना, अशा पद्धतीने आपण म्हणजे बोरिंग पद्धतीने अजिबात आपण ग्रामर घेत नाही फर्स्ट थिंग. ओके. आपण प्रॅक्टिकली ग्रामर घेत असतो डायरेक्टली. ओके. एकदम व्यवस्थित ग्रामर घेत असतो, जेणेकरून तुम्हाला फायदा झाला पाहिजे आणि तुमच्या कन्सेप्ट सुद्धा तिथं क्लिअर झाल्या पाहिजेत. ओके. हे बघा, जो काही तुम्हाला मी कोर्स देणार आहे, फ्री बोनस कोर्स या कोर्सवर, तो माझ्या शिक्षकांनी मला स्वतः दिलेला आहे. तो रेकॉर्डेड कोर्स. ठीक आहे. येस, मी त्यांची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जॉइन केली होती, पण त्यांनी मला रेकॉर्डेड जे काही अलाऊ केलंय तुम्हाला देऊ शकते मी. ओके. 100% तुम्ही तुमच्या मुलांना म्हणजे तुम्ही स्वतः तुमचे क्लासेस पुढे रन करू शकता 100%. ओके. आपण टीचर ट्रेनिंग देतोय. वेदिक मॅथ्स, अबॅकस आणि स्पोकन इंग्लिशसाठी आपण टीचर ट्रेनिंग सुद्धा देतोय. ओके. पण त्याची जी काही फीज आहे ती सेपरेट राहणार आहे आणि त्याच्यापासून तुम्ही 100% घर बसल्या फक्त 2 तास घेऊन ओके. अबॅकसचे आणि वेदिक मॅथ्सचे फक्त तुम्ही आठवड्यातनं 2 क्लास घेऊन 30,000 ते 40,000 रुपये महिना इझिली कमवू शकता. फक्त वेदिक मॅथ्सचे जरी म्हटलं तरीही अबॅकसचे जरी 30,000-40,000 अबॅकसचे, स्पोकन इंग्लिशचे 30,000-40,000. किती पेमेंट गेलं तुमचं? फक्त 2 तासाचं जवळ-जवळ 1.5 लाख पेमेंट जातंय. घर बसल्या काही टेन्शन नाही.
ओके. आणि अबेकसचे क्लासेस ना फक्त तुमचे 2 दिवस असतात विकेंडला. वेदिक मॅथचे फक्त 2 दिवस असतात विकेंडला. स्पोकन इंग्लिशचे डेली तुम्हाला ठेवायचे कारण तो कम्युनिकेशन स्किल बेस्ड कोर्स आहे. ओके. येस. ट्रेनिंग पण तुम्हाला दिली जाणार आहे एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये. ओके. चला. 19 ऑडिओज असणार आहेत यात. मी जो तुम्हाला माझ्या सरांचा कोर्स देणार आहे त्यामध्ये. ठीक आहे. ई बुक्स तुम्हाला भेटणार आहे 10 ई बुक्स. इंटरनॅशनल सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार आहे. आता माझ्या कोर्स पण तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे आणि या सरांच्या कोर्स सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे. पण हो, ती जी काही मी लिंक देणार आहे तुम्हाला ती तुम्ही कुणालाही शेअर करायची नाहीये. कारण त्याचं हे बघा त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर असतो, तुमचं नाव असतं, त्यावर तुमचा ईमेल सुद्धा असतो. तुम्ही जर ती कुणाला दिली तर मला लगेच कळून जातं कोणी कोणत्या कोर्सला जॉईन झाले. ठीक आहे. परिणामी तुमचा ऍक्सेस तिथून निघून जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ती लिंक कुणालाही तुम्ही शेअर करणार नाही आहात. ठीक आहे. कारण तो हिंदी आणि इंग्लिशचा कोर्स आहे. हिंदी आणि इंग्लिशच्या लँग्वेज मधून. आपण मराठी प्लस इंग्लिश चालणार आहे ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा. येस. आता त्यामध्ये सिलेबस काय असणार आहे बघा. बिगिनर. ओके. तुम्ही हे रीड करू शकता. हाऊ टू मीट, वेलकम. आता आपल्याला एवढा वेळ नाहीये समजून सांगायला. तुम्ही वाटलं स्क्रीनशॉट घेऊ शकता. बिगिनरसाठी तिथे तुमचे 10 पॉइंट्स आहेत. ओके. हाऊ टू मीट, वेलकम, इंग्लिश विथ फ्रेंड्स, बिगिनर, इंग्लिश ॲट होम, जिम अँड क्लब, इंग्लिश इन नीड्स. ओके. स्कूल अँड ऑफिस, जॉब इंटरव्ह्यू, हॉटेल्स अँड रेस्टॉरंट. ओके. हे जे काही टॉपिक्स आहेत त्यामध्ये असणार आहेत. ऍक्च्युली ना मी तुम्हाला याची रेकॉर्डिंग नाही देणार. ओके. येस.